कामदमोक्षदंतैव ओंकाराय नमो नमः. तर आज आपण एका नवीन विषयाला प्रारंभ करीत आहोत. तो विषय म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं आवडतं जे चरित्र आहे त्याच्या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. तर फार प्राचीन काळामध्ये शत्रुजित नावाचा एक राजा होता. काय नाव त्याचं? शत्रुजित. हा शत्रुजित राजा जो आहे तो बृहस्पती जसा विद्वान त्याप्रमाणे हा राजा विद्वान होता. इंद्रासारखा पराक्रमी होता आणि दिसायलाही कामदेवासारखा सुंदर होता. कोण हा शत्रुजित राजा? ही कथा आहे, मी लक्षात ऐकून घ्या. ज्ञानेश्वर महाराजाला या चरित्राबद्दल फार आवड आहे. त्यांचे अभंग घ्यायचे आहेत म्हणून आपण अगोदर ही भूमिका तयार करीत आहोत. ती काय पूर्ण होणार नाही आज, रात्री 2-3 तरी. शत्रुजिताचा जो पुत्र, शत्रुजित राजाच्या पुत्राचं नाव ऋतध्वज. काय नाव? ऋतुध्वज किंवा ऋतध्वज हा होता. आणि हा जो लहान वयापासूनच यांच्या बरोबर खेळण्यासाठी नाग लोकातले 2 राजपुत्र खेळायला येत असत. त्या राजाचं काय नाव? नाग लोकाच्या अश्वतर राजा. अश्वतर राजा त्या पाताळातल्या नाग लोकातील राजाचं नाव. आणि त्यांचे 2 पुत्र हे ऋतुध्वजाबरोबर खेळायला येत असत. मग त्यांच्याबरोबर सगळे खेळ खेळायचे. नागपुत्राबरोबर स्नान करायचं, ध्यान करायचं, भोजन करायचं, मधुपान करायचं आणि शास्त्र अध्ययन सुद्धा करायचं. 2 आणि 3. आणि हे 3 अत्यंत जीवस्य कंठस्थ मित्र बनले. दिवसभर ते 2 राजपुत्र ऋतुध्वजाबरोबर राहायचे आणि मग संध्याकाळ झाली की रात्रीला ते आपल्या पाताळ लोकात म्हणजे नाग लोकात ते निघून जायचे. असं बरेच दिवस गेले. त्यानंतर नागराजाला, अश्वतर राजाला प्रश्न, काय कुठं जातात तुम्ही? दिवसभर मृत्यू लोकात कुठं राहतात, काय खातात? हे त्यांनी विचारलं आपल्या मुलांना की तुम्ही कुठे राहता, कुठे जाता मृत्यू लोकांमध्ये? मग त्यांनी ते सांगितलं, हे मृत्यू लोकात कुठे येतात? त्या दोन्ही मुलांना आपल्या बापाला, नागराजाला सांगितलं, पाताळ लोकातल्या अश्वतर राजाला, हे 3 जे मृत्यू लोक आहेत त्याच्यामध्ये मृत्यू लोकाच्या मध्ये शत्रुजित नावाचा राजा आहे. ते आपल्या बापाला सांगणार. आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे ऋतध्वज. हा महान पराक्रमी आहे, सरळ स्वभावाचा आहे, सदाचारी आहे, स्वाभिमान्य आहे आणि वाणी त्याची मधुर आहे, विद्वान आहे आणि विनयशील सुद्धा आहे. आणि आम्हाला फार सन्मानानं वागवतो. ऋतध्वज हा त्या राजाचा पुत्र. त्याच्याबरोबर आमची मैत्री झालेली आहे. ऋतुध्वजाबरोबर त्या नागलोकाच्या राजाची. मग येथेच आम्ही असतो. मग राजा काय म्हणतो, नागराजा काय म्हणतो तो, सर्वसामान्यता बहुतेक वास्तव असं आहे, असा अनुभव येतो की शास्त्रांचा अभ्यास करणारे जे लोक आहेत ते विद्वान असतात, शास्त्र पारंगत असतात, परंतु बहुसंख्येने सदाचारी नसतात. लपवून करून ते थोडं वाईट वागतात. सर्वसामान्य बुद्धीचे जे लोक असतात त्यांची संख्या सदाचारामध्ये जास्त आहे. कोणाच्या पेक्षा?
या विद्वान लोकांपेक्षा, शास्त्र अध्ययन करतात, लोकांना सांगतात, पैसे घेतात, तर यांच्यापेक्षा सामान्य माणूस चांगला असतो. कोण म्हणाला असं? तो नाग लोकाचा जो राजा आहे तो म्हणतो किंवा असा आहे. म्हणून तुम्ही थोडं जपून वागा. तो जरी चांगला असला तरी त्याचं काय आहे ते आपल्याला माहित नाही. शास्त्रज्ञान आणि शील हे दोन्ही गुण असणारे जे सज्जन लोक असतात ते धन्य आहे. त्यांची संगती जर मिळाली तर आपण सुद्धा संसारातून सहज चढून जाऊ शकतो. परंतु असे व्यक्ती, असे सज्जन दुर्मिळ असतात, दुर्लभ असतात. म्हणून ऋतध्वजाला तुम्ही ओळखा, त्यांना आपल्या घरी घेऊन या. त्या नागराजाने सांगितलं की तुम्ही त्याला आपल्याकडे या ना, त्याचा आपण सत्कार करू, बहुमूल्य रत्न देऊ त्यांना आणि त्यांना प्रसन्न ठेवू, असं त्या नाग राजानं सांगितलं की त्याला आपल्याकडे घेऊन या. त्या दोन्ही मुलांना सांगितलं. मग ते पुत्र काय म्हणाले, दोन्ही मुलं आपल्या बापाला, की बाबा त्याच्या घरी सर्व प्रकारचं ऐश्वर आहे, त्यांना काहीही कमी नाही, आणि एकच गोष्ट कमी आहे, ती मात्र आपण दूर करू शकत नाही. त्याच्यामुळे ते थोडं नाराज असतात, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर खेळतो, आम्ही आनंदाने राहतो. असं म्हटल्यानंतर नाग राजा काय म्हणतो आपल्या मुलांना, अरे बाबा, जगामध्ये अशी अशक्य गोष्ट कोणतीच नाही. दृढ संकल्प करता आपले कुठलाही होऊ शकतो, असे होऊ शकते. तेव्हा त्या जी उणीव आहे ती दोन्ही मुलाला सांगितलं. आणि कशी घटना आहे का, असे मुलं आपल्या बापाला म्हणतात, त्या नागराजाला म्हणतात. राजा शत्रुजितकडे एकदा गालव नावाचे तपस्वी मुनी आले आणि त्याने घोडा घेऊन आला. आणला आणि तो काय म्हणतो, मग हे राजा, मी आश्रमात राहतो, राजाचे जे दोन पुत्र, कुठला पाताळातला जो नागलोकातला जो राजा होता, त्या राजाचे दोन मुलं खेळायला येत. दररोजच म्हणून बापाने त्यांना विचारलं, तुम्ही कुठे जाता? त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हा मृत्यू लोकामध्ये आमचा एक मित्र आहे ऋतध्वज, त्याच्याकडे आम्ही जातो, आणि हा ऋतध्वज शत्रुज राजाचा मुलगा आहे, असं सांगितलं. मग शत्रुजितकडे एकदा गालव नावाचे मुनी आले, ते आपल्या बापाला कथा सांगू लागले, आणि त्यांनी गालव ऋषीला उत्तम घोडा आणला, आणि तो गालव ऋषी राजाला म्हणतो
हे राजा आणि आश्रमात यज्ञ याग संध्या करीत असताना हा जो राक्षस आहे, पाताल केतू नावाचा जो राक्षस आहे, भयंकर डुकराचं रूप धारण करतो आणि आमच्या आश्रमातला सगळा नाश करतो. आता आम्हाला काय संध्या करता येणार, काहीच करता येणार, आमच्या समाधीचा भंग करतो. आता तुम्ही असं म्हणाल, तो गाढव ऋषी राजाला सांगतो की या राक्षसाला आम्ही शाप देऊन त्याला जाळू शकतो, आमच्यात ती शक्ती आहे भस्म करण्याची. पण हे जे पुण्य आम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे, अत्यंत कष्टाने अत्यंत तप करून जे पुण्य मिळालेलं आहे, त्याची आमच्याकडे शक्ती आहे. त्याला राक्षसाला मारणं फार काय अवघड नाही, परंतु आतापर्यंत केलं आमचं पुण्य सगळं नष्ट होऊन जातं. म्हणून आम्ही ज्या राजाच्या राज्यात राहतो त्यांच्याकडे आम्ही प्रार्थना करतो की या राक्षसाचा, या दुष्टाचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे. म्हणून एकदा काय झालं, मग तो सांगतो की एकदा अत्यंत उदास होऊन आकाशाकडे पाहू लागला. निराश होऊन आकाशाकडे बघत असताना त्याने दीर्घ निश्वास सोडला. तेव्हा त्याच वेळी आकाशातून एक भव्य घोडा भुईवर उतरला. तो घेऊनच आला होता, भुईवर उतरला आणि तो पडला खाली. तसेच तो भविष्यवाणीनं सांगायला लागला का तो जो आहे हा दिव्य घोडा आकाश पाताळ आणि कुठेही जाऊ शकतो, मृत्यू लोकातील कुठेही, हा दुर्गम भागात सुद्धा हा घोडा जातो, याची शक्ती आहे. म्हणून याची गती फार मोठी आहे, तो कुठेही थांबत नाही, असं गाढव ऋषी राजाला सांगू लागला. आणि किती पळाला तरी तो थकणारा नाही. यासाठी या विश्वाच्या मध्ये केवलय नावाचा एक प्रसिद्ध होईल असं त्या ऋषीनं सांगितलं की याचं ताकद जी आहे फार मोठी शक्ती आहे. म्हणून हा विश्वामध्ये कुवलय या नावानं प्रसिद्ध होणार आहे. म्हणून जे दुष्ट दानव असतील, दुष्ट मानव असतील, दुष्ट देवता असतील, जे कोणी दुष्ट असतील, लोकाला त्रास देत असतील, त्यांना हा मारू शकतो. या दानवाला हय नरेश नावाचा शत्रुजिताचा पुत्र ऋतध्वज या घोड्यावर स्वार होऊन त्या राक्षसाला मारून टाकते, त्याची ख्याती होईल. म्हणून या आम्हाला माहीत असल्यामुळे राजा तुझ्याकडे आम्ही आलो. अशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी ऐकून श्रद्धा बसली त्या राजाची. आणि मग आपल्याकडे आलेल्या ऋषीला, मुनीला तो म्हणतो वा काय हरकत नाही, आम्ही तर ऐकलो आता. हे जे मग तो म्हणतो हे जे अश्वरत्न जे आहे तो तुमच्या पुत्राला देतो, ऋतध्वजाला, आणि ह्या घोड्यावर बसून दुष्ट दानवाला मारण्याची शक्ती, त्यांच्या मागे आमचा आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही तपस्वाचे यज्ञ याग कर्म सुकर्म चांगले चालते. ही गोष्ट तेव्हाचीच आहे अशी नाही. आजही यज्ञ यागाचा विरोध करणारे लोक खूप मोठे आहेत, ते करीत राहतात ते. परंतु आपण संघटित होऊन त्यांना योग्य प्रश्नांची उत्तरे द्यायला पाहिजे. काहीच न करता त्याचं फळ प्राप्त व्हावं असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, पूर्वीपासूनच आहे ते. असं काय होते का म्हणणारे लोक. हे भाषण ऐकून शत्रुजित राजानं ऋतध्वजाला त्या घोड्यावर बसून आशीर्वाद दिला आणि हे मुनीच्या बरोबर त्यांना पाठवले. असं माग कोणत्या राजाने केलं? असं दशरथ राजाने केलं. दशरथ राजालाही मागितलं विश्वामित्रानं, बरोबर पाठवलेलं होतं. म्हणजे असं जे राजकीय लोक आहेत, जे शक्तिमान आहे, बलवान आहे, जे क्षत्रिय आहेत, म्हणजे ताकददार जे लोक आहेत, त्यांनी सज्जनाचं रक्षण करणं काम आहे. गालो मुनीच्या बरोबर ऋतुध्वजाला त्याच्या बापाने पाठवलं.
आणि ऋतध्वज आलेली बातमी राक्षसांना माहीत नव्हती. म्हणून एके दिवशी हा गालो ऋषी संध्या उपासना करीत असताना तेव्हा पाताळ केतू येतो आणि आपलं त्याचं डुकराचं रूप घेतलेलंच असते त्यानं भयंकर. आणि ज्या ठिकाणी गालो ऋषी तपश्चर्या करू लागले होते, काय ते करीत असताना त्यांच्या पाठीला तो घासायला लागला. हा जो राक्षस आहे त्याच्या पाठीला आपली पाठ घासू लागला, रगडू लागला. त्याच्यामुळे आता कसं ध्यान लागेल ते त्याला वाईट वाटते ना, परंतु आपण काय करू शकत नाही. त्याच्यात मग त्या आश्रमातले नित्य विद्यार्थी आरडा ओरड करू लागले. हे ऋतध्वजानं ऐकले आणि ऐकून तो मग आता काय करतो, तो आपल्या धनुष्यावर अर्धचंद्राकार तीक्ष्ण बाण त्याच्यावर मारला. तो बाण त्या डुकराला लागता तो तीव्र गतीने तो पळू लागला. कोण? तो डुक्कर, म्हणजे तो राक्षस जो आहे तो. आता तो पळू लागल्याच्या तीव्र गतीनं म्हणून ऋतध्वज घोड्यावर बसून त्या डुकराचा पाठलाग करायला कुठं जाते म्हणते. तो डुक्कर पळत 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 फार मोठा एक खड्डा किंवा विहीर होती त्याच्यात टाकली आणि तो मधात गेला पाण्यामध्ये. आता हे घोडा कुठे जात होता ना, मग ऋतध्वजानं घोड्यासहित त्या खड्ड्यामध्ये उडी टाकली. तो पुढे जाऊ सगळं अंधारच ना, आता मधात काय पाहिलं तर त्या खड्ड्यात खूप अंधार विहीर होती. यातून जाताना शेवटी खूप पळा त्याच्यामुळं घोड्याच्या, मग त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर एक प्रकाश दिसायला लागतो. प्रकाशात मध्ये ते तिथं गेला, प्रकाश दिसायला लागला आणि मग तिथं पोहोचल्यावर त्यानं काय केलं, मग तिथं पाहिलं तर एक मोठा वाडा दिसला. त्याच्यामध्ये प्रवेश केला, कोणी नाही. सुवर्णाचे रत्नानं भरलेले भव्य भवन त्याला दिसले. त्या मोठ्या वाड्यामध्ये एक सुंदर असं नगर होतं, पण माणसाची गर्दी नव्हती. फक्त एक स्त्री त्या वाड्याच्या तिकडे फिरत होती. ऋतध्वजानं पाहिलं त्या बाईला. ऋतध्वजाने तिला विचारलं की तुम्ही कोण आहात, इथं कशासाठी आलेलं आहे, इथं कोण राहतात, असं म्हणत ते त्या सांगितलं, या घरामध्ये तुम्ही कसं काय राहता. ऋतध्वजानं असं विचारल्याच्या नंतर तो दिसू लागलं तर ते घोडं बांधलं आणि तिच्या मागे तो पुढे घेऊन जाऊ लागली. हा ऋतध्वज त्या सुंदर बाईच्या मागे जाऊ लागला. तर असं जात जातात पाहिलं मध्ये एका सुंदर वाड्यामध्ये, सुंदर ठिकाणी एक सुंदर तरुण रत्नजडित मंचावर झोपलेली आहे. आणि हे सगळे पाताळ लोक त्याला वाटले पाताळ लोकांच्या राणीच असेल असं समज झाला. त्या तरुण स्त्रीला विचारलं, कोण आहे, कुठून आले, ती कोण आहे. मग तिला या तरुणाला पाहून, त्या तरुणीनं ऋतध्वजाला पाहून तिलाही वाटायला लागले की हा कोणीतरी कामदेवाचाच अवतार आहे, किती सुंदर आहे असं वाटतं. देव गंधर्व असा कोणीतरी असला पाहिजे. आणि त्याला पाहून ती जी मंचावर झोपलेली होती ती बेशुद्ध झाली, मूर्छित पडली. दुसऱ्या स्त्रीने तिला हातानं तिला मूर्छा दूर करण्यासाठी वारं घालू लागली. ती पंथ्यानं वारं घालू लागली. त्यावेळी काड्याच्या पानानं वारं घालत होते असं दिलं त्याच्यात त्यांनी. ऋतध्वजानं तिलाही विचारलं, ही कोण आहे. ती स्त्री बोलायला लागली, ही स्वर्गामधल्या विश्वासू गंधर्व राजाची कन्या आहे. हिचं नाव आहे मदालसा. कुठल्याही स्वर्गातली आहे. कोणाची आहे? विश्वासू गंधर्व राजाची कन्या आहे. हिचं नाव मदालसा आहे. आणि ती बागेत खेळत असताना हा वज्रकेतू राक्षसाचा पुत्र पाताळ केतून याला तिथून पळून आणलं या मुलीला, असं ती सांगते. हिच्याशी आणि त्याचा विचार आहे की आता येणाऱ्या त्रयोदशीला हिच्या बरोबर त्याला विवाह करणार आहे. पण ही जी घटना होणार आहे त्याच्या पूर्वी ही जी आहे
मदालसा, तिला हे विवाह मान्य नाही, म्हणून ती असं फिरत फिरत ती जाते. मग एक विशिष्ट प्रकारच्या दयावान एका साधू पुरुषाच्याकडे ती जाते आणि ती त्याला तिला त्या व्यक्तीला तो काय सांगतो, सुरभी होती ती आत्मस्थ ज्ञानाची विचारते. सुरभीला म्हटलं, सुरभीनं मग हिला सांगितलं की तू घाबरू नकोस, मृत्यू लोकात या राक्षसाला मारणारा जो आहे, राजपुत्र आहे, तो तुझा पती होईल. म्हणून ती असं समजून परत आली आणि ही ती मैत्रीण, तिचं नाव कुंडला ही सगळी माहिती सांगते. मग विद्यावानाची पुत्री असून ती सांगते, मी कोण आहे कुंडला? विद्यावानाची पुत्री असून आणि फार मोठ्या प्रकट रूपाने मी चालली आहे, कारण माझ्या पतीला सुद्धा शुंभ नावाच्या राक्षसानं मारलेला आहे. तेव्हापासून मी पवित्र तीर्थस्थानाला फेटत असते. अशाच एका या पाताळ केतून या डुकराच्या रूप धारण करून ऋषीला देत होता, तेव्हा त्यात कोणी राजकुमाराने बाण मारला. पण एक कितपत खरं आहे, आता तिने सांगते, आम्ही त्याला बाण लागला पाण्याच्या डुकराला, आणि त्या सुरभीने सांगितलं होतं की असा त्याला बाण मारेल तो तिचा पती होईल. म्हणून तितक्यात आपण दिसलात आणि तुमच्यावर मोहित झाली, ती मूर्छित झालेली आहे. मग सुरभीनं सांगितलेले भविष्य काय आहे, तुम्हीच आहात काय, असा आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून हे बाण मारणारा कोण आहे? त्यावेळी ऋतुध्वज सांगतो, बाण मारणारा मीच आहे. आणि या संशयाने तुम्ही ही जी मूर्छित पडली ती मूर्छा तिची दूर करा. आणि कुंडला राजकुमाराला परिचय विचारते की आपण कोण आहात. मग ऋतुध्वज आपला परिचय देतो कोणाला, तर त्या बेशुद्ध पडलेल्या आणि त्या कुंडलाला. तो सांगतो, मी दानव नाही, मी गंधर्व नाही, मी देवता नाही, मी एक सामान्य माणूस आहे, मृत्यू लोकातील एक मी साधारण राजकुमार आहे. आणि मी गालव ऋषीच्या आश्रमात या राक्षसांच्या पासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अशा त्याचा रक्षण करीत असताना हा राक्षस तिचा आला आणि त्याला मी त्या डुकराच्या रूपाचा राक्षसाला मी त्याला मारलं, कारण तपश्चर्याचा भंग करतो. ही गोष्ट आजही अशीच आहे, पूर्वी जशी होती फक्त रूप बदलतात, पण सज्जन माणसाला, सदाचार माणसाला त्रास देणारे लोक जगात नेहमी असतात. म्हणून त्या डुकराला आम्ही मारलो, तो पळत आला, त्याच्या पाठी मागे आम्ही आलो, अंधार होता सगळीकडे आणि तुम्ही दिसलात, म्हणून तुम्हाला मी विचारलेलं आहे. मी घोड्यावर होतो, घोड्यावरूनच त्याला मारलेला आहे, असं तो आपली माहिती सांगतो. मग देवतेला आम्हाला, मी देवतेची पूजा करतो, साधू संतांची पूजा करतो, असं ऋतुध्वज सांगतो. हे ऐकून तिला मग कुंडलाला वाटते की वा, आपण ज्या पुरुषाचा शोध घेत होतो हाच तो आहे, असं तिला वाटते. मग मदालसेच्या बरोबर याचा विवाह व्हायला हरकत नाही. म्हणून ती त्या राजकुमारीला उठवून तिचा परिचय करून देण्यासाठी विवाह कसा करणार आता, असं ते दोघं बोलत असतात. म्हणून ती कुंडला असं म्हणते की ही देवकन्या आहे, हिच्याशी विवाह करण्यात तुम्हाला कोणताही त्रास नाही, तुम्ही हिच्याशी विवाह करू शकता. कुंडलेच्या या म्हणण्यानुसार ऋतुध्वज म्हणतो, तू म्हणतो ते बरोबर आहे, मला सुद्धा ही आवडली, पण एक राजघराण्याच्या दृष्टीने आम्ही आहोत. मदालसाला करून घेण्यापूर्वी माझ्या वडिलालाही विचारावं लागेल, वडिलांच्या आज्ञेनुसार मला विवाह करावा लागेल. हे आमचा मूळ घराण्याचा एक प्रघात आहे. त्यावेळी
मग तिनं काय करते, मग ती ती जी आहे, तुंबरू नावाचा तिचा कुलगुरू असतो, कोणाचा मदारसा. मग तिने त्याचं ध्यान करते आणि मग त्याचं मार्गदर्शन घेते आणि तो सांगतो की तुला याच्यावर लग्न करायचं हरकत नाही आणि दोघांचा विवाह होणं अत्यावश्यक आहे आणि राक्षसांचा नाश करायचा असेल तर तुम्ही विवाह करा आणि तुमच्या वडिलांना मान्य होईल, माझी सुद्धा आज्ञा आहे, तुम्ही एक ऋषी आहे. आणि म्हणून तो असं तो बोलू लागतो. तो कोण तुंबरू नावाचा तिचा जो कुलगुरू आहे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार ऋतध्वज आणि मदारसा यांचा दोघांचाही विवाह होतो. आणि मग मग तो सांगतो की बाबा, पती धर्मानुसार पत्नीने आपला सेवा केली पाहिजे, आपल्या पतीचं संरक्षण केलं पाहिजे. पतीनं सुद्धा पत्नीच्या दृष्टीनं सर्व सत्कर्मात तिची मदत घेतली पाहिजे, एकमेकाची भूमिका समजावून घेतली पाहिजे, असं ते तो सांगतो गुरु या नात्यानं. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला पुढे शुभ रत्न प्राप्त होतात. मी आता पुढच्या जन्मात आता ही ती सांगते, ती कुंडला होती ना, ती सांगते आता जे उपदेश तुम्ही ऐकला त्याप्रमाणे वागा. आणि आता मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही, कारण तुम्ही राजा घराण्यातले आहात आणि मी विधवा झालेली आहे, त्या राक्षसाने मारलं. तर आता पुढच्या जन्मात तरी वैधव्य प्राप्त होऊ नये म्हणून मी तीर्थयात्रा करीत फिरते आहे. मला जर कधी वाटत असेल तुमच्या भेटीला, म्हणून ऋतध्वजाला असं सांगून ती जी आहे मदालशेला थोडक्यात तिला उपदेश करतो आणि नगराबाहेर. आणि मग ते घोडा जो असतो त्याच्या बरोबर ती निघून जाते. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यांचा विवाह झालेला आहे. पण ते हे जेव्हा राक्षसाला समजते त्यावेळी खूप राक्षस येऊन याच्याबरोबर ऋतध्वजाबरोबर युद्ध करतात. त्या युद्धाच्या मध्ये खूप वेळ युद्ध झालं, परंतु ऋतध्वजानं त्याचा जो त्वाष्ट जी विद्या होती, त्वाष्ट दिव्य अस्त्र जे होतं, ते दिव्य अस्त्र त्याच्यावर सोडलं आणि मग त्याचा नायनाट केला. आमचे मरून गेले, काही लोक मारले गेले, काही पळून गेले. आणि मग मदालशाला घेऊन तो आपल्या घरी येतो. वडिलांना सर्व माहिती सांगतो की काय काय झालेलं आहे. ती कोण माहिती सांगू लागलेली आहे? नाग लोकातला जो राजा आहे त्याला आपले 2 मुलं सांगू लागलेली आहे की हे असं घडलेलं आहे. आता याचं पुढे काय घडलं? मग गालो ऋषीच्या आश्रमात त्रास देणाऱ्या डुकराला बाण मारून त्याचा पाठलाग करताना पाताळ लोकात प्रवेश केला, त्याचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी कुंडलाचं दर्शन झालं. कुंडलानं सगळी माहिती सांगितली. म्हणून मग आपल्या वडिलाला बोलतात आणि सांगतात ऋतध्वजाचं असं म्हणणं आहे. त्याचं तो सांगतो. शत्रुजित राजा याच्यानं म्हणजे काय होते ते पुढे सांगतो. तो दानवाचा नाश केला वगैरे आपल्या घरी आल्यानंतर सांगतो. आणि मग शत्रुजित राजा प्रसन्न होऊन ऋतध्वजाला काय बोलतो हे ऐका. आई वडिलांनी वाढ वडिलांनी जे काही कमवलेली आहे, जी संपत्ती आहे, कीर्ती आहे, पराक्रम आहे, याला कमी न होऊ देणे. आणि त्याची जर संपत्ती कमी झाली तर त्याला नीच पुत्र म्हणावं, अधमपुत्र म्हणावं त्याला. की वाडवडिलाच्या संपत्तीचं रक्षण करू शकला नाही म्हणून तो अधम झाला. आणि मग दुसरा कमी करत नाही, वाढवतही नाही, जशाला तसा राहतो, त्याला मध्यम पुत्र म्हणावं. आणि मग जो यश पराक्रम वाढवतो, आपल्या वडिलांनी जे कमावलं याच्यापेक्षाही तो वाढवतो, तो उत्तम कोटीतला पुत्र आहे. म्हणून असं तो आपले वडील त्याला सांगतात. तेव्हा तो सज्जनाच्या दृष्टीनं काम केलास आणि सज्जन माणसानं समाजामध्ये सज्जन लोक आहेत त्यांचं रक्षण केलं पाहिजे, त्या दानवाला मारलं पाहिजे. हे विशेष काम तो केला. ऋतध्वज तो उत्तम कोटीतला पुरुष आहे, पुत्र आहे.
तुला मी आशीर्वाद देतो, आता आनंदात राहा आणि अशीच तुझी कीर्ती वाढू दे. अशी गोष्ट ते जे दोन मुलं आहेत आपल्या बापाला सांगतात. काही मध्ये त्या आपल्या बापाला हे सांगतो. म्हणून ही जी गोष्ट आहे, तालकेतू, पाताळ केतूचा लहान भाऊ राहतो. हे तर मारलं गेलं ना. कोण? पाताळ केतू मारला गेला, ध्वजानं मारलं. परंतु तालकेतू जे लहान भाऊ होता, याच्या लक्षात आलं की आपण समोरासमोर काही याच्याशी युद्ध करू शकत नाही. तो तर ध्वज पराक्रमी आहे, तो आपणाला मारून टाकतो. म्हणून आता काय करायला पाहिजे? आता याच्यावर काहीतरी दुसरं म्हणजे कपट कारस्थान करावं. म्हणून वडिलाच्या आज्ञेनुसार घोड्यावर स्वार होऊन आणि सज्जनाचं रक्षण करिता फिरत असतो. मग असं करीत असताना पृथ्वीवर फिरत असताना ऋतध्वज राक्षसाला तो शिक्षा करू लागला. मग दुपारी घरी यायचा, आई बापाची सेवा करायचा, नंतर मदार शेतावर सवासात राहायचं आणि भूक यायचा. एकदा यमुना नदीच्या तटावर पाताल केतूचा लहान भाऊ ताल केतू हा त्या तिथं ऋषीच्या वेशात राहतो. एक आश्रम निर्माण करतो. त्या आश्रमामध्ये शिष्य लोक ठेवतो. हे सगळं पाहून ऋतुध्वजाला वाटले ऋषी लोक आहेत, त्यांच्याकडे तो जातो. मग तिथं गेल्यानंतर ताल केतू सांगतो ऋतुध्वजाला, बाबा तुझ्या इतकं मोठं तुझ्याकडे कंठातलं कंठभूषण आहे, काय काय सोन्याचे दागिने आहे, ते मला थोड्या वेळासाठी दे आणि मग मी थोडं फिरून येतो, नंतर तुला देऊन टाकतो. हा यज्ञ करा तुम्हाला करायचा असेल. म्हणून असं म्हणून तो पाण्यात जातो. कोण? हे ताल केतू. आणि मग ते कंठ अलंकार घेऊन ऋतध्वजाच्या आई वडिलाकडे जातो. कोण? हा जो राक्षस जो आहे. आणि तेव्हा कंठातला हात दाखवतो की हे तुमच्या ऋतध्वजाचा आहे. ऋतध्वजाचं खऱ्या मोठ्या राक्षसाचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये ऋतध्वज मारला गेला आणि मरताना त्याने तुम्हाला सांगितलं किंवा तुम्हाला नेऊन द्या, कंठहार दिला म्हणून सांगतो. असं ऋतध्वज मेल्याची बातमी तो सांगतो. याच्यावर त्या राजाचा विश्वास बघतो. दागिने दिले ना त्यांनी, म्हणून सांगितलं की कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने गुप्त गोष्ट जी आहे कोणालाही सांगायची नसते, कारण असे धोके होतात. म्हणून सांगितले. नंतर मदालसाला हे समजतं, तिने दुःख व्यक्त करते आणि मग त्या दुःखाच्या मध्ये महान पतिव्रता असल्यामुळे पतीचं निधन झालं असं म्हटल्याबरोबर तात्काळ जिचा देह पडतो, प्राण जातो, आत्मा जातो, तीच खऱ्या अर्थानं सती जाणं आहे. जुलमानं चितेवर टाकून पेटवलं ते सती जाणं नाही. ही सती जाते म्हणजे ऐकल्या बरोबरच तिचा आत्मा निघून जाईल, ती सती जाणं आहे. नंतर काही विधी नाही त्याच्याकडे. म्हणून हा जो तेव्हापासून हा राजकुमार विरागी बनलेला आहे, असे हे दोन मुलं नागराजाला सांगतात. आणि या उदास विरागी वृत्तीनं हा ऋतध्वज राजा जगतो आहे आणि त्याला त्या मदालशाचं विस्मरण होतच नाही. हे नागपुत्र वडिलाला ही कथा सांगतात. तेव्हा वडील जो आहे, नागराजा जो आहे, मदालसा ऋतध्वजाला मिळू शकते काय याचा तो प्रयत्न करतो आणि शोध करतो की यांच्या पती पत्नीची पुन्हा एकदा भेट झाली पाहिजे. म्हणून हा नागराजा काय करायला पाहिजे असं म्हणून तो नागराजा अश्वत्थर आणि त्याचा जो भाऊ कंबल यांनी हिमालय पर्वतामध्ये जाऊन आणि राक्षावतरण तीर्थ जे आहे, कठीण तीर्थ आहे, त्याच्यात जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागली. तपश्चर्या करून त्याने सरस्वती देवीला प्रसन्न करून घेतलं आणि सरस्वती देवीच्या उपदेशाने आशीर्वाद घेऊन त्यांनी गायन सुरू केलं. गायन कला हस्तगत केली आणि भगवान शंकराला तपस्या करू लागले. भगवान शंकराला कसं प्रसन्न करून घ्यायचं याची योग साधना सुरू केली, गायन साधना सुरू केली. आता खूप मोठं आहे ते, थोडक्यात सांगायचं म्हणजे यांच्या तपश्चर्यानं भगवान शंकर प्रसन्न झाले. आता मग काय करायचं? ते मदालशाला आपणाला ते राजाला दिलं पाहिजे.
परंतु तो त्या तपश्चरण झाल्यानंतर त्याचा शोध घेऊन ती मदालसा त्या राजाच्या स्वाधीन करतात. नागराजाच्या नागराजा का ती भगवान शंकर तिला देऊन टाकतात आणि त्यातच ती राहू लागते. ऋतध्वज नागपुत्र तर हे दररोजच भेटायचे की नाग लोकात येऊन त्यांची भेट घ्या, लोकात जायचं, तिथं भेटायचं, इथं असं चालत होतं तो. आता हे जे आहे आलेली जी आहे मदालसा तेथील अश्वत्थ राजाची भेट होते, तिथलं ऐश्वर्य बघतो. शेवटी अश्वत्थ राजानं मदालसाचं दर्शन ऋतुध्वजाला घडवलं. म्हणजे का असं योगायोगानं नंतर मदालसा त्याला प्राप्त होते. ही खूप मोठी आहे, चरित्र फार मोठं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना याच्यावर ते अभंग लिहिलेले आहेत. मग तिला घोड्यावर बसून दोघांची पाठवणी करतो नागराजा. सांगतो की आता तुम्ही राजधानीमध्ये जा, सर्वांची भेट घ्या आणि मोठ्या प्रेमानं पतीप्रमाणे पती प्रेम करा, पत्नी प्रेम करा, चारित्र्यानं वागा. आणि ऋतध्वज या सगळ्याला फार मोठा प्रभावित झाला आणि मग संरक्षणाच्या दृष्टीनं त्याचा परिणाम होऊन त्या दोघांची पुनश्च भेट झाली. कारण काय, त्यागामध्ये खरं सौख्य आहे असं त्या राजाने सांगितलं, नागलोकातल्या राजाने. आणि त्यागावर तुमचं जीवन करा. आणि मग असं झाल्याच नंतर पुढे शत्रुजित राजा स्वर्गवासी झाल्यानंतर तो राजा झाला आणि मग त्यांना जो पहिला मुलगा झाला, कोणाला, मदालसेला, कोणापासून, ऋतध्वज पासून. त्याचं नाव ऋतध्वजानं विक्रांत ठेवलं. काय नाव ठेवलं? विक्रांत नाव ठेवलं. कोणी ठेवलं? ऋतध्वजाने ठेवलं. आणि मग सगळ्या राजधानीत, सगळ्या राजमहालामध्ये आनंद उत्सव साजरा झाला की ऋतध्वज राजाला मुलगा झाला म्हणून फार आनंद झाला. आपला वंश वेल वाढावं या दृष्टीनं गरिबापासून श्रीमंतापर्यंत इच्छा आहे. इतकंच नाही, पशु पक्ष्यामध्ये सुद्धा ती इच्छा आहे की आपली पुढची पिढी सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून. तेव्हा मुलाच्या या दृष्टीनं, मुलाच्या त्या सगळ्या गोष्टीला बघून आनंद उत्सव साजरा झाला की हसताना, खेळताना, रडताना ती मदालसा त्याला काही गोष्टी सांगायच्या. त्या आता पुढे करू, एकदा सांगू ते की कारण ती सांगायची की अरे हे बाळा, तू आमच्या घरी आलास ना, चांगली गोष्ट आहे, परंतु तू कोण आहेस? तू दिसणारे शरीर तू नाहीस, तर तू पवित्र आत्मा आहे. कोण सांगू लागलं? आई सांगू लागली. कोणाला? तर विक्रांत मुलाला, आपल्या पुत्राला सांगायला लागली, तुझं नाव विक्रांत आहे. खरं नाव आहे का विक्रांत? विशेष क्रांती कोण करू शकते? कशाची क्रांती करणार? अरे हे सगळे नावं काल्पनिक आहेत. आपला व्यवहार चालावा म्हणून हे नावं ठेवलेली आहेत असं ती सांगते. खरं म्हणजे कसं आहे, हे शरीर आहे ना, पंचमहाभूतात्मक शरीर आहे. हे शरीर पंचमहाभूताचा, हे शरीर तुझं नाही, तू पंचमहाभूताचा नाही, ते तुझे नाही, तू त्यांचा नाही. म्हणून कशानं वाढ? हे शरीर जे आहे अन्न पाण्यानं वाढत राहते. याच्यात आत्मा वाढत नाही, आत्मा कमी होत नाही, ऊर्धही होत नाही. असं की राणी मदालसा आपल्या विक्रांत नावाच्या ज्येष्ठ पुत्राला उपदेश करते. अरे तू आत्मा आहे, आत्मरूप आहे, शिवसंकल्प तुझा आहे. म्हणून म्हटलं तू आत्मस्वरूप आहेस. तू शरीराच्या आवरणानं झाकलेला आहेस. हे शरीर जीर्ण शीर्ण होणार आहे, तेव्हा याचा मोह धरू नकोस. मूर्ख अज्ञानी करून या शरीराचा आपल्या असं धारण कर, म्हणून ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. तर हे असं आहे. मग तो सांगू लागलो आणि मग तो सांगतो की पंचमहाभूतात्मक शरीर तू नाही, त्याच्यामध्ये असणारा आत्मा तू आहे. शरीराला आवरलं पाहिजे, शरीराचं आवरण दूर केलं पाहिजे. झाकलेलं आवरण काढलं की झालं, मध्ये आत्मा दिसतो. म्हणून त्याला तू मूर्ख आणि अज्ञानी लोक हे शरीरच मी आहे, शरीर वाढू लागलं, मी वाढू लागलो,
असं राणी मदालसा त्याला आपल्या आज्ञेनुसार अशा रीतीने त्याचा सगळा व्यवहार चालतो. आणि मोह धरू नको, कोणी कोणाचा आई नाही, कोणी कोणाचा बाप नाही. तुकारामाचा अभंग आहे ना, नको नको म्हणा तू माया जावी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणून या देहाच्या मोहापाशात पडलेले अज्ञानी पुरुष दुःख भोगत असतात. दुःखाला सुख समजायला लागतात. हाड मास रक्त नाड्या हे सगळे पृथ्वीचे भाग आहेत, पाण्याचे भाग आहेत. म्हणजे एकेका भूताचे 5-5 भाग आहेत. असे 25 भाग आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणून आपण काय करायला पाहिजे, या अभंग नको नको म्हणून तुम्हाला किंवा आत्मशतक पाठ करायला पाहिजे. आत्मा म्हणजे बाबा मी आत्मा आहे, मी शरीर नाही, अशा प्रकारचा ज्ञान त्या मदालसेनं आपल्या ज्येष्ठ पुत्राला केला. आता मग तसा उपदेश झाल्याच नंतर ते लवकरच संन्यासी निघून जाते 5व्या वर्षाच्या जवळपास. दुसरा पुत्र झाला. पुन्हा उत्तरध्वजानं त्याचं नाव ठेवलं सुबाहू. सुबाहू म्हणजे खूप बलवान असलेला, बाहून बलवान असलेला. त्यालाही मदालसेनं तत्वज्ञान शिकवलं, वैदिक ज्ञान शिकवलं. ओम खम ब्रह्म, ओम खम ब्रह्म, ते तू आहेस बाबा. हे मदालसाला त्यालाही आत्मज्ञान देते, उपदेश करते. तेव्हा तो संन्यासी बोलला, त्यागी म्हणतो. 2 पुत्र केले. पुन्हा 3रा पुत्र झाला. त्याचं नाव ध्वजानं ठेवलं शत्रुमर्दन. आणि पण या मदालसेनं त्यालाही आत्मज्ञान दिलं आणि सांगितलं की कोण शत्रू आहे तुझा, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आपल्यामध्ये आहेत ते शत्रू आहेत, त्यांना मारायला, त्यांच्यापासून सुरक्षित राहिलं पाहिजे. बाहेर कोण कुणाचा शत्रू आहे, बाहेर शत्रू वस्तूंच्यामुळे कोणाची वस्तू कोण घेऊन चाललं त्याच्या शत्रुत्व निर्माण होते. बाहेरच्या पासून तो वेगळा झाला, तोही विरक्त झाला आणि तोही संन्यास मूर्ती घेऊन निघून गेला. असे 3 पुत्र आपल्या मातेनं स्वतःच्या वेदांच्या ज्ञानानं संन्यस्त केले. आता मग 4था पुत्र झाला. राजानं त्याचं नाव ठेवायचं, पण मदालसा राणी हसते, नाव ठेवले चालू. तेव्हा तो म्हणतो, मी ज्याच्यावर मुलाचे नाव ठेवले त्याच्यावर तू का हसतेस? आता तू त्या मुलाचं नाव ठेव, मी काय नाव ठेवत नाही, असं तो म्हणतो. म्हणजे पहिला विक्रांत, दुसरा सुबाहू आणि 3रा शत्रुमर्दन. आता तुला जे योग्य वाटेल ते नाव ठेव, कारण मी नाव ठेवायचे तू सगळे संन्यासीच केले, आता तू नाव ठेव. राणी मदालसा म्हणाली, मी आपल्या आज्ञेनुसार या 4थ्या पुत्राचं नाव ठेवतो, परंतु कोणतंही नाव जे आहे ते काल्पनिकच असतं, तुम्ही तुमच्या दृष्टीने ठेवलेलं असतं. मग त्या मुलाचं नाव अलर्क ठेवते. काय? अलर्क. अलर्क म्हणजे सावधान. इंग्रजी शब्द आहे ना अलर्क, तसाच आहे. म्हणजे बाबा तू आता अलर्क आहे, त्या नावाने तू विख्यात होशील. राजा म्हणाला, आता अलर्क याचं नाव ठेवलं, याचा अर्थ काय होतो असं तिला विचारतो. मदालसा म्हणाली, आपण जी नावं ठेवली ते तरी कुठं सार्थ आहे, व्यवहार चालण्यासाठी नावं ठेवलेली आहेत असं ती आपल्या पतीला म्हणते. आणि मग सांगते, वा तुमचे नाव ठेवले, अहो एका स्थानातून दुसऱ्या स्थानात जाणे याला, या गतीला क्रांती म्हणतात. तिला पहिल्या मुलाचं नाव सांगते क्रांत. आता मला सांगा म्हणते ही राजा, हा आत्मा सर्वगत आहे, सगळीकडे जातो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, याला काही अर्थ आहे का? सगळ्यात अधिपती आहे, शरीराच्या मध्ये सगळ्या ठिकाणी आत्मा आहे. म्हणून या विक्रांत नावाला काही अर्थ नाही, निरर्थक आहे, ते आपल्या पतीला सांगते. आता दुसरा जे आत्म्याचं नाव कोणतं रूप नाही, देहाला रूप आहे, देहाला नाव आहे, सुबाहू असं.
आता सुभाव म्हणजे शरीराचा प्रश्न आहे तो. हे निरर्थक अर्थ आहे. एक एक मुलाच्या नावाचं कसा अर्थ नाही हे समजावून सांगते. आत्मा कोणा, आता तुम्ही तिसऱ्याचं नाव ठेवलं म्हणजे तुम्ही शत्रुमर्दन. कोण कोणाचा शत्रू आहे? अहो, बोलावण्यासाठी आपण नाव ठेवलं, कोणाचा शत्रू कोणी नाही, वस्तूसाठी आहे. बाहेरच्या वस्तू आहेत त्या अधिक गोळा करण्याच्या दृष्टीनं त्याच्यातून निर्माण होते. आत्मा सगळ्याच्या शरीरात आहे म्हणून कोणाचा कोणी शत्रू नाही. देहालाच आत्मा समजून एकमेकाला मारतात. शत्रू मर्द नाव हे निरर्थक आहे. तिन्ही मुलाचे नाव तिनं अर्थहीन करून दाखवले. आता मग मी ठेवलं अलर्क नाव ठेवलं. हे कसं ठेवलं? देणार, बोलावं म्हणून, बोलण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून कुठल्याही व्यवहारासाठी आपण नाव ठेवले असता वास्तविक अर्थ आत्म्याला काही नाव असू शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे अलर्कास आत्मज्ञान मदालसा देणार. तेव्हा ऋतध्वज म्हणतो, 3 मुलाला जसं केलीस तू, तो म्हणतो पूर्वीच्या 3ही मुलाला तू तत्वज्ञान सांगितलं, आत्मज्ञानाचा उपदेश केलास आणि म्हणून ते सगळे विरागी झाले, वैराग्य झाले आणि माझ्या वंशाची वंशवेळ तुटली. आता चौथा झालेला आहे. तर वंशवृद्धी माझी तू फोडू नको असा ऋतध्वज आपल्या पत्नीला सांगतो. चौथ्या पुत्राला तू आता असं करू नको. माझ्या वंशाचं हित व्हावं यासाठी अलर्काला प्रवृत्ती मार्ग सांग, कर्म मार्ग सांग, तसा उपदेश कर. असं तो संसार करून मग तो वित्त पिंड जे काय असेल जगामध्ये, तर क्षेत्राला उचित जे कर्म आहे त्याने केलं पाहिजे असं आपल्या पत्नीला ऋतध्वज सांगतो. त्यावेळी मदालसा अलर्काला उपदेश करते, हे पुत्रा, तू पुत्रवान हो, वंशाची वृद्धी कर, तू उत्तम कर्म कर, माझ्या पती तुझ्या वडिलास आनंदी बनव आणि खूप वर्ष राज्य कर आणि सज्जन लोकांचं रक्षण कर, त्यांचं मन प्रसन्न ठेव, प्रजेचं पालन कर, अन्याय करणाऱ्याचा विरोध कर, भगवंताचं ध्यान हृदयात कर, असं ती आपल्या पुत्राला सांगते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंची ओळख करून घे, त्याच्यावर नियंत्रण कर, जीवावर दया कर, दुःखी जीवावर, कोणाची निंदा करू नको, कोणाची निंदा ऐकू नको, भीती नाहीशी कर, शरणागताचं रक्षण कर, स्त्रियावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोड, अन्याय करणाऱ्याला शिक्षा कर आणि स्त्रियांना सुद्धा पती परायण बनली पाहिजे आणि पती सुद्धा पत्नी परायण बनलं पाहिजे, असं तुझं शासन झालं पाहिजे. नीच, दुष्ट, पापी, निर्दयी, क्रूर लोकांचा नायनाट कर, हीच खरी गोष्ट आहे. राजा असा असला पाहिजे. म्हणून या उपदेशानंतर वृद्धावस्थेत विरागी बन आणि संन्यास आश्रम घे आणि तुला प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय उपदेश करते आणि त्यांचं आत्मज्ञान घे, तुझं कल्याण करून घे. शेवटी 4ही मुलं तिनं आपल्या ज्ञानाच्या जोरावर केलं. म्हणून राजा अलर्क दत्तात्रेय प्रभूचा भक्तच होतो. म्हणून सांगायचं काय चरित्रामधून, जे सर्व संत सज्जन साधू जन विचार करा. संसारात गृहस्थ आश्रमात असणाऱ्यांनी सुख हवं असेल तर संत सज्जनाच्या संगतीत राहा, विवेक करा, खऱ्या सुखाचा प्रयत्न करून प्राप्ती करून घ्या, साधना करा. ही एक महान शक्ती आहे. स्त्री ही महान शक्ती आहे. ती जगन्माता आहे. तिला आपण सून म्हणून घरात आणता, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात सून म्हणून पाठवता. खऱ्या अर्थाने ही लक्ष्मी आहे. तिचं शील रक्षण करणं प्रत्येक पुरुषाचं काम आहे. पती असो, सासू असो, सासरा असो, दीर असो, जाऊ असो, कोणी असो, सर्वांचं कर्तव्य एकच आहे. या जगामध्ये सर्व आनंदाने राहिले पाहिजे, कष्ट करून पोट भरायला शिकलं पाहिजे. पशुवत वागणूक करणाऱ्याला योग्य ते पाप लागते, त्याला शिक्षाही झाली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सुनेला सुद्धा
सासऱ्यानं सासूनं आपल्या मुलीप्रमाणे वागवलं पाहिजे आणि सासऱ्याकडून केवळ धन उकळण्यासाठी प्रयत्न करू नये असं ती त्या राजा आलर्कला सांगते. म्हणून राजा आलर्क जे आहेत आपण त्याचं चरित्र बघितलं पाहिजे. म्हणून संत सज्जन साधू संत महात्मे यांची सेवा केली पाहिजे. अघोर अन्याय करणारे जे ढोंगी लोक असतात त्यांना ओळखलं पाहिजे. एका रुपयाचे 2 रुपये, 1 लाखाचे 2 लाख करतो, कोणाचं सोनच करून देतो, असे नेहमी लोक कसे फसतात काय समजत नाही. म्हणून मला सांगायचं काय आहे की असं राजा आलर्क बाईनं घडवलं, आईनं घडवलं. आपण सुद्धा आपल्या जवळ असणाऱ्या मुली असो मुलं असो त्यांचं योग्य ते आपण जतन त्यांना केलं पाहिजे. म्हणून कोणाला त्रास होईल असं वागलं न पाहिजे. परंतु दैवाची गोष्ट आहे. चांगली सून मिळणं अत्यंत दैवाची गोष्ट आहे. चांगला जावाई मिळणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. मी तुम्हाला का सांगितलं की हे चरित्र मला ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीच्या मध्ये जिथं महिला आश्रम आहे एका महिलेनं मला ऋतध्वज होण्याच्या अगोदर हे चरित्र मला दिलं. आणि ऋतध्वज आणि पंचमीचा फार मोठा संबंध आहे. हा पंचमीला जन्मला म्हणून त्यांचं नाव ऋतध्वज असं ठेवलं आहे. म्हणून ही अन्नपूर्णा जगन्माता जागृत होऊ द्या आणि सगळ्या तुम्हाला राणी मदासाची खरी माता होय म्हणून तिच्याकडे आपण बघितलं पाहिजे. तर अशा रीतीनं आज आपण ते केलं. आता बाईनं काय उपदेश केला मुलाला ते सांगितलं. अभंग ज्या फार मोठे मोठे अभंग आहेत त्यांची आणि ते अभंग बघ थोडं थोडं जमते का ते. म्हणून आज चरित्राचा आपण अभ्यास केला की बाईने तो उपदेश केला आपल्या मुलांना. त्यांचे अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहे. मदारचा म्हणतो प्रकरण काय तिथं त्याला बघू आपण.